नमस्कार मंडळी, मी छाया आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर आणखीन एक नवीन व्हिडिओची मी सुरुवात केली। तर हे पा सगळ्यांचे पाय भरले, तर अंदा फॉलवरून निघलो ना, तिथं थोडासा चिखल होता, पाय भरले होते, म्हटलं चला थोडेसे पाय धुवून घेऊ। इतकं पाणी चालू आहे ना रोडवरून, तर म्हणजे इकडं आलो ना भंडारदऱ्याला, कुणीकडे निसं पाणीच पाणी दिसतंय। हे पा काय चाललंय यांचं। तर पाय धुवून घेतले सगळ्यांनी मस्त पाण्यामध्ये आणि निघलो। आता चला, आता वरती डोंगरावर चाललो होता मी। खूप छान छान पॉइंट आहेत पाण्यासारखे। अरे मला येऊ द्या, मला सोडून बसले। हे पा कसं पाणी चालू आहे। मंडळी हे पहा, इतका भारी नजारा आहे, पण हे ना पाऊसच बंद नाही, सारखं गाडीचं वायपर चालू ठेवावं लागतंय। तर मंडळी हे पहा, कसला भारी नजारा आहे ना। डोंगर आहे, डोंगरावरती मस्त ढग उतरलाय, पाऊस हलका पाऊस चालू आहे, इतकं भारी वाटतंय ना। म्हणजे पावसात भिजते, पण मी भिजावं असं वाटत नाही, कारण अजून भरपूर फिरायचंय। पण नजारा पाहून काही मन आवरत नाही उतरायचं, थोडं उतरलेच तरी पण। तर फौजी साहेब म्हणतात लई वैताग देती है ना, वैताग देते। वैताग हा, फौजी साहेब म्हणतात तू जेवढं वैताग देते ना तेवढं चांगलं वाटतं। बघा माझ्या नवऱ्याचं प्रेम माझ्यावरचं आहे ना। तर हे पहा मंडळी, हे भंडारदरा धरण आहे, किती मोठं तुम्ही बघू शकता, इतकं भारी वाटतंय ना। आपण तरी खाली भंडारदऱ्याच्या त्या याच्यावर नाही गेलो, काय म्हणते त्याला, ते डॅमवर नाही गेलो, खाली डॅमवर नाही गेलो, कारण खूप गर्दी तिथं जर गेलो तर आपले वरचे पॉइंट सगळे फिरायचे राहतील। त्यामुळं म्हणलं चला इकडूनच जाऊ आणि ह्याच साईडने इकडून मोकळ्या वातावरणामधून धरण पाहू। तर तुम्ही बघू शकता, तुम्हाला मी बॅक कॅमेऱ्याने पण दाखवते, आता खूप भारी वाटतंय। तर सुंदर अशा ठिकाणी आम्ही फिरायला आलो होतो भंडारदऱ्याला, आणि माझी लाडूबाई कशी लाड घालते तुम्ही बघू शकता। तर भंडारदऱ्याचा जो डॅम आहे ना, डॅमच्या अलीकडून एक एंट्री गेट आहे, त्या एंट्री गेटमधून म्हणजे इकडं डोंगरांच्यात जायला तिकीट फाडावं लागतं। हे पर हेड माणूस 30 रुपये आणि आपल्या गाडीचं 100 रुपये भरावं लागतात। तिथून आतमध्ये निघलं ना की एकदम मोठमोठाले डोंगर दिसायला सुरुवात होती, आणि त्या डोंगरांच्यातून छोटे मोठे धबधबे निघलेले असतात। आम्ही ते धबधबे पाहत पाहत पुढे चाललो होतो। जिथं धबधबा दिसायचा ना तिथं आम्ही थांबायचो, धबधब्याचा आनंद घ्यायचो, नेचरचा आनंद घ्यायचो, फोटोशूट करायचं, व्हिडिओ घ्यायचं, आणि पुन्हा पुढे निघायचं पुढला धबधबा पाहण्यासाठी। तर मंडळी कसले भारी वातावरण आहे तुम्ही बघू शकता, डोंगर आणि डोंगरावरती ढग उतरलेला आहे, असं पाहतच राहावंसं वाटतंय। तर आपण कोणत्या फॉलला चाललो आता? वसुंधरा। तर आपण चाललो आता वसुंधरा फॉलला। दगड आहे हळूहळू। चला आकाश, दादा कुठे गेला? कसलं खळखळ पाणी वाहत इथं। हो तोच तोच तोच। अच्छा हा, तुम्ही इकडे गाडीत थांबले होते। काय केलं, हे दोघं ना गाडीत बसले होते आणि आपणच गेलो फॉल पाहायला। बरोबर आहे, बरोबर आहे। आणि आता पण गाडीतच बसायचं म्हणत होते, त्याला वाटलं पाऊस येईल मी भिजन, त्याला मोठच येत आवाज आहे ना। पण मी थोडी नाराज झालेली दिसले ना, लगेच सगळेच निघले। मग हे पा पाऊस चालू झालाय, थोडं थांबायचं का? नाही चला तुम्ही चला। तर हे पहा मंडळी, पाऊस वाढलाय
तर एकाच छत्री खाली 5 जण उभं राहिलं. हे पा सागर भिजला, फौजी साहेब भिजला, आम्ही सगळेच थोडं थोडं भिजलोत आता. फक्त मी नाही. फक्त आकाश नाही भिजला है ना. छत्री सोडायची नाही. त्याला ना भिजायला अजिबात नाही आवडत, त्यामुळे तो बोलतो छत्री काय सोडायची नाही है ना. तर मंडळी आपण आलोत आता वसुंधरा फॉल पाहायला. हा आहे वसुंधरा फॉल. तर तुम्हाला मी जवळ नेऊन दाखवते आता. नको तुम्ही जामावर नाही नको. तर हे पा 2 धबधब्याचं पाणी एकत्र होऊन खाली येतंय. दादू चल. तर नेचरचा आनंद घ्यायचा म्हणलं ना, असं नेचरमध्ये जावं लागतं. तर तुम्ही बघू शकता आकाश आणि राजू चाललेत पुढे छत्री घेऊन. आम्हाला ठेवलंय पाठीमागच. धबधबा पाहायचं म्हणलं ना तर रोड पासून बरं आतमध्ये जावं लागायचं डोंगराच्या कडेला. डोंगरातून खाली पडतो ना तो धबधबा, तर डोंगराच्या कडेलाच असतो तो. तर बरंच आतमध्ये जावं लागायचं, असं दमून जायचं आम्ही. तर इतकं दमलो होतो ना. तर आमच्या समोरच जो धबधबा दिसतोय ना त्या धबधब्याचं नाव आहे बाहुबली धबधबा. खूप मोठा आहे, जरा थोडंसं उंचावून पडतो ना, त्यामुळं त्याचं नाव बाहुबली धबधबा ठेवला असेल बहुतेक. तर असं लोक येतात एन्जॉय करायला मस्त. आणि हे पाहता मामा भाच्याची जोडी मस्त येऊन इथं उभं राहिले होते आमची वाट पाहत. तर मंडळी हा धबधबा आहे ना, याचं नाव बाहुबली धबधबा आहे. तर हे पहा खूप मोठा उंचावरून पडतो है ना फौजी साहेब. काम काढा एवढ्या पायऱ्या चढून आलो. फौजी साहेब म्हणतात तेवढ्या पायऱ्या चढून आलं तर वरती काम काढलंय. तर हे पहा एकदम उंचावरून पडतोय आणि खूप लोक पाहायला येतात, एन्जॉय करायला येतात. नेचरच्या सानिध्यात ते बसतं ना. तर आवाज येतो की नाही काय माहिती आता, कारण खूप धबधबा उंचावून पडतोय ना, खूप आवाज चालू आहे धबधब्याचा. तर आपण आहे ना इथं 2 धबधबे पाहायला गेलतो. इकडं बाहुबली धबधबा आहे आणि इकडं वसुंधरा धबधबा आहे. 2 धबधबे पाहिलेत. आता निघलोत वरती, पण पाऊस यायला लागलाय. तर 2 धबधबे पाहिले आम्ही, जवळजवळच होते ते. त्यानंतर रोडला आलो इथं गाडीत बसायला. फौजी साहेबांनी गाडी लावली होती ना, खूप लांब लावली होती, कारण खूप गर्दी होती ना, त्यामुळं खूप लांबपर्यंत गाड्यांची लाईन लागली होती ना, लांब गाडी लावावी लागली होती. तिथून फौजी साहेबांनी गाडी आणली, गाडीत बसलो आणि अगदी थोड्याच अंतरावर हा न्हाणी फॉल म्हणून आहे, तर तो पाहायला आलो आम्ही. तर हा मस्त नेचरच्या सानिध्यात वसलेला भंडारदरा तुम्हालाही पाहायचा असेल ना, तर त्याच्याविषयी अगदी मी फिरता फिरता थोडीशी माहिती देते तुम्हाला. तर आपल्याला भंडारदऱ्याला यायचं म्हणलं ना तर लवकर यायला पाहिजे, तरच सगळं पूर्ण भंडारदऱ्याचे पॉईंट पाहून होतात. उशिरा जर आलो ना आपण
आपलं पूर्ण पाहून होत नाही बरं का. आणि इतक्या दिवसातून इतक्या लांब यायचं म्हटलं ना, तर एका दिवसात पाहून झालं पाहिजे, तरच काहीतरी थोडंसं सार्थक झाल्यासारखं वाटतं. तरी घरी निघायला आम्हाला 6-6:30 वाजले होते काहीतरी. लवकर निघायला पाहिजे होतं, पण आदल्या दिवशी फौजी साहेब ड्युटीवरून उशिरा आले होते ना, थकलेले होते, त्यामुळे आम्ही उशिरा निघलो होतो. आपल्याला पूर्ण भंडारदरा पाहायचं म्हणलं ना, आपण सकाळी 7, 7:30, 8 वाजेपर्यंत इथं भंडारदऱ्यामध्ये पाहिजे, तरच सगळं फिरून होतं बरं का. किती बरं लगेच निघू. तर हा पाहायला आलो होतो आपण न्हाणी फॉल. तर हा पाहिला, आता पुढे जायचं. आकाश म्हणतो पुढलं आपलं पाहायचं व्हायचं नाही, त्यामुळे पटपट चल मला बोलतोय. आता न्हाणी फॉल पाहून झाला आणि न्हाणी फॉल जवळच इथं चहाची टपरी होती. तिथं मस्त असे कांदा भजे पण मिळत होते. तर आम्ही कांदा भजे पण घेतले, चहा घेतला गरम गरम, कारण पावसाचं वातावरण होतं ना. चहा पण घेतला मग आणि तिथून पुढे निघलो तरी इथं नेकलेस फॉल लागला आम्हाला. नेकलेस फॉल पाहायचा होता मला, पण एवढा पाऊस लागला ना, तो पाहताच आला नाही. लांबूनच मस्त आनंद घेतला त्या नजाऱ्यांचा, नेकलेस फॉलचा, आणि निघलो मग पुढं. आणि आपल्या इकडे नगरला अजिबात पाऊस नाही, पण जसं भंडारदऱ्यामध्ये एंट्री करतो ना, तसं भंडारदऱ्यामध्ये पाऊस लागतो. 5 मिनिटं उघडतो, 5 मिनिटांनी लगेच पुन्हा चालू होतो असं आहे. आणि पाऊस पण एवढा जोराचा असतोय ना, सगळं पाणी पाणीच होतंय. हे पहा, सारखा पाऊस चालू आहे. अमृतेश्वर 1 किलोमीटर. तर ही रतनवाडी आणि आपण चाललोत आता अमृतेश्वर महादेवांच्या दर्शनासाठी. आता हे अमृतेश्वर मंदिर आहे ना, भंडारदऱ्यामध्येच रतनवाडी गावात आहे. तर एक सुंदर आणि प्राचीन मंदिर आहे बरं का. हे भगवान शिवाला समर्पित आहे हे मंदिर असं म्हणतात. तर रतनवाडीमध्ये महादेवांचं मंदिर आहे आणि रतनवाडी जवळच एक रतनगड म्हणून किल्ला पण आहे. त्या किल्ल्यावरून असं म्हणतात की आजूबाजूच्या सगळ्या टेकड्या दिसतात, सगळे डोंगर दिसतात आणि फोटोग्राफीसाठी तर खूप भारी म्हणतात. पण आम्ही नाही गेलो कधी तिथं, कारण पूर्ण भंडारदरा फिरायचं म्हणलं ना, मुक्कामालाच राहावं लागन, सगळं काही शक्य होत नाही. तरी पण आम्ही 2 पॉईंट सोडून सगळं भंडारदरा फिरलो होतो. आणि अमृतेश्वर महादेवांचं दर्शन हे बाहेरूनच घ्यावं लागतं. आतमध्ये महादेवांची पिंड आहे आणि इथं लॉक लावलेलं असतं. खूप अंधार आहे, आतमधलं काही दिसत पण नव्हतं. पण मंदिर एवढं प्राचीन आहे ना, खूप असं कोरीव काम आहे सगळं दगडातलं. आणि त्यातल्या फरच्या आहेत ना खालच्या, हे म्हणजे फरच्या नाही, असं दगडच आहेत, पण ते शेवाळलेले होते ना, तिथून पायी पण सटकत होते. तर मंडळी, आपण आलो होतो रतनवाडी किंवा रतनगड मधल्या अमृतेश्वर महादेवांच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी. भंडारदऱ्यामध्येच येत होते. तर दर्शन झालंय आणि निघलोत आम्ही आता, कारण पाऊस सारखा येतो, सारखाच पाऊस चालू आहे.
चालू आहे, पाऊसच बंद नाही अजिबात. 5 मिनिटं उघडतोय, 5 मिनिटं लगेच लागून राहतोय, असं होतंय. तर हे पहा मंडळी, इकडे आहेत ना भंडारदऱ्याला सगळे कौलारू घर आहेत. अजिबात पत्र्याचं घर दिसणारच नाही. आणि पत्र्याचे जरी असले तरी कौलासारखे त्यांनी पत्रे टाकलेले असतात, कारण पावसाच इकडे खूप जास्त असतो. तो डोंगर आहे सगळा ढगात गेलेला आहे. ढगात गेलेल्या ढगात. कोकण कडेला वरती चाललोत ना आम्ही. एवढा पाऊस आहे काय सांगायचं, म्हणजे सगळे झाडं डोंगर पावसामध्ये ढगामध्येच बुडाल्यासारखे झाले. ते बघा खूप पाऊस आहे, पाऊसच बंद नाहीये. हे बघा आम्हीच ढगात असल्यासारखं झालंय, सगळं धुकं धुकं आहे. हे पहा, आणि इकडे सगळं भाताचं शेत असते बरं काय, सगळं भात लावलेलं. हे पहा एवढं पाणी एवढा पाऊस असतोय ना इकडं. तर हे पहा मंडळी, फौजी साहेब मी गाडीच्या खाली उतरलोय आणि फौजी साहेबांनी छत्री घेतली. छत्री उडून जाईल, पकडा व्यवस्थित उडन. तर तुम्ही बघू शकता, म्हणजे भाताचे शेत येतं इथं, कारण पाऊसच एवढा असतो, खळखळ खळखळ वाजतंय. हे पहा इकडं नुसतं पाणीच पाणी. हे पहा, आणि डोंगर सगळा धुक्यामध्ये बुडाल्यासारखा झालाय. ढग येते, ढग आहे ना, तर म्हणजे ढगांनीच डोंगर एकदम झाकल्यासारखं झालाय. खरंच खूप खूप स्वर्गात आल्यासारखं झालं. आकाश बघायची बाहेर तुला कसलं वाटतंय ना, ढगात आल्यासारखं झालंय. पण छान वाटतंय नाही का. गार वाजत आहे म्हणतो. बापरे काय धुक आहे. काय शेत आहे का इथं, काय खाली डॅम आहे काय. तर मंडळी हे पहा, सगळे केस ओले झालेत, सारखा पाऊस चालू बंद होतोय. आणि आपण एक आता कोकण कड्यावरती आलोत आणि एक गाव आहे काहीतरी, असे कौलाचे घर आहेत. आणि एवढं धुक आहे ना, कुठं जायचं काय जायचं काहीच समजा ना. रस्ता चुकल्यासारखं झालंय. पहा आता विचारा कुठं तरी. हे पहा, चला जाऊया विचारत. आता एवढा पॉइंट राहिलाय कोकण कडा तेवढा पायीचा, आणि लगेच निघायचं मग घरी. सगळा अंधार झालाय. ओके, जसं महाबळेश्वरला होतं ना एकदम असं धुक्यात डोंगर गेल्यासारखं, तसंच झालंय इथं. सगळं धुकं झालंय बाहेर, पण छान वाटतं. आता वाईट अवस्था झाली बरं का. काही दिसना ना, हळूहळू बर का. इथंच वाटतं कोकण कडा जाणं अवघड आहे. विचारा ना काय म्हणते ते बघा. हा सर, 100 मीटर टेम्पो लावायला आडवं. कोकण कडा आहे ना इकडं. सांगून कोकण कडा पाहायचा. कोकण हा सरळ किती लांब आहे अजून. इथून अजून तुम्हाला अर्धा तास लागेल. अर्धा तास लागेल का. आणि तिथून पुढं तिथून अर्धा तास, म्हणजे 1 तास लागेल तुम्हाला. चला हे गाड्या निघल्यात. त्यांच्या मागे निघू, कारण काय माहिती का. हा, आता इथे एक सांदन व्हॅली म्हणून पॉइंट होता पाहायला, पण एवढं धुकं आहे ना, धुक्यामुळे ते भैया बोलले काहीच दिसत नाही, जाऊन काही फायदाच नाही. मग त्या सांदन दरीमध्ये पण जायचं कॅन्सल केलं आम्ही. आता पुढं पाहू याच्यामध्ये कोणता कोकण कडा, तिथं काही दिसतंय का, काही दिसलं तर ठीक आहे, नाही तर परत चक्कर मारून मग निघू घरी, है ना. मग काय केस सुकावं लागते, सर्दी वेळी आधीच सर्दी झालेली आहे. गरमीची लावली गरमेसी. धन्यवाद. राजू आहे ना, राजू, सागर आणि आकाश भिजला होता. आकाशने शर्ट बदललाय. दादा तू बदलायचं होतं ना रे राजू.
आता कोकण कड्यावर भिजणार आहेत परत, मग बदला है ना. हे पहा येतात रे लोक पाहायला नाही का. एवढं धुकं, एवढा पाऊस आहे तरी पण लांबून लांबून लोक एंजर वातावरण काढलं. कोणी मोकळच वाटत. कसं सीट फिरत आहे ते, घडीत या खिडकीत घडीत त्या खिडकीत. ते पा आलं खिडकीत. हे बघा कोणीतरी फिरायला येताना त्यांचा जर्मन शेफर्ड डॉगी पण घेऊन आलेला आहे. ते गाडीमध्ये मस्त असं फिरत होता. आता इथं बर्थडे सेलिब्रेट करणार आहोत म्हणा. आकाशचा बर्थडे आपण या ठिकाणी सेलिब्रेट करणार आहेत. का ज्या ठिकाणी काही दिसत नाही, सगळं ब्लँक आहे पूर्ण. कसं आहे पूर्ण ब्लँक आहे, फक्त माणसाच्या समोर माणूस दिसतोय फक्त. अशा ठिकाणी आपल्याला बर्थडे सेलिब्रेट करायचा. केक कापायचा. तर आकाशचा बर्थडे ना लक्षात राहील बर का. अशा पद्धतीने आम्ही आता इथं केक कापितो. हे बघ किती मोठी दरी आहे खाली, सगळं धुकं धुकं आहे, कुठं काहीच दिसत नाही. हे पा सगळं धुकं. आता इकडे इतक्या मोठ्या झाडी आहेत ना. हे पा अगदी थोड्या थोडं ते हलका अंधारासारखं दिसतंय. झाडे आहेत इकडं, धुक्याने सगळं भरून गेलेलं आहे. आणि राजू गारटला. हे पा गारटला तो. ते पा राजू फौजी साहेबांना पण छान वाटतंय असं वातावरण. आणि आकाश तर म्हणतो माझा हा बर्थडे माझा मेमोरेबल राहील, म्हणजे लक्षात राहील त्याच्या. ते पा केक काढायचं काम चालू आहे. तर त्याला क्रीम असते ना, क्रीम ती पिघळून गेली असती, त्यामुळं असा केक आणलाय. फक्त स्पंजी आहे. प्लीज कॅरी ऑन. चला लवकर चला. टू यू हॅपी बर्थडे टू यू. तर आता आलोत आपण कोकण कड्याला. तर पाहूया खाली काय काय आहे. लय मोठी दरी आहे खाली पाहायला. तर आम्ही आलो त्यावेळेस ही अशी कमान नव्हती बनवलेली, आता कमान बनवली. चला सर सायकलवरती फोटो काढून घ्या. 20 रुपये जोडी, 10 रुपये परेड. चला 10 रुपये परेड, 10 रुपये परेड. आता हे पा खाली एवढी मोठी दरी आहे ना, एवढं पायासारखं छान आहे बरं का. पण धुकं सगळं गच्च भरलंय त्याच्यात, तर ते धुक्यामुळं काही दिसना झालंय. ही दरी अशी आहे ना, आपण काही खाली फेकलं ना ते पुन्हा वापस येतं एवढ्या वाऱ्याने, म्हणजे स्पीडने तेवढं वापस मागे येतं. पण आता ते धुकं भरलंय, काही दिसना झालं. हे पा चला तुम्हाला आकाश बोलतो त्याच्या मित्राबरोबर. चला आता इथे सगळं धुकं आहे, बाकीचं काहीच दिसत नाही. आता मस्त गरम गरम चहा पितोय आणि गरम चहा पिऊन माग निघतोय. कारण जे पाहायला आलं होतं ना कोकण कडा, खाली काहीच दिसना झालंय. राजूला खूप थंडी वाजली, त्यांनी अंगात घालायला पण काही आणलं नाही आणि खूप गारटलाय तो. राजूला म्हणतो गार वाजलंय गप्पाना. हे पाहिजे मस्त चहाची सोयी पण आहे बरं का. चहा भजे गरम गरम. भजे नको म्हणले, चहा घे फक्त. भजे साहेब या चहा घ्यायला. तर चला निघलो आता घरी. खूप झालं आता, थंडी पण भरपूर वाजली आणि वातावरण तर एवढं खराब आहे ना, है ना हो. वातावरण खूप खराब आहे, सगळं धुकंच धुकं आहे, काही दिसत नाही. आता गाडीचं एकदम हळूहळू चालावं लागेल. इथून पण 8-10 किलोमीटर पर्यंत धुकं आहे म्हणते.
त्यामुळं गाडी व्यवस्थित चालावं लागेल, कारण समोरची गाडी आलेली दिसतच नाही, लाईट लावून गाडी चालावं लागते. एवढं धुकं एवढा अंधार पडल्यासारखं ना तरी लोक फिरायला येतात, एन्जॉय करतात. कसं आहे ना, आयुष्य एकदाच आहे ना, त्यामुळं माणसाने एन्जॉय केला पाहिजे. तर चला, खूप दिवसाचं चाललं होतं यायचं पावसाळ्यामध्ये, एक का महिना अशी ट्रिप झाली पाहिजे, छान वाटतं, मनसोक्त फिरायला मिळतं. तर संध्याकाळ झाली, आता मला वाटतं 6:30 वाजत आलेत. तर निघलो आता. हो आले. इकडं खुल्लावर का चालू आहे का बंद तिकड बोली तर आपण त्या डोंगरात होतो पा, धुक्याने भरलेला डोंगर आहे ना तो, त्या डोंगरात होतो. आता खाली आलोत ना, धुकं जरा हटलंय आणि छान वाटायला लागलंय. एवढं असं डोकं जाम झाल्यासारखं झालं होतं ना, ऑक्सिजन कमी काय नव्हत्या डोंगरावरती, त्यामुळं असं गुदमरल्यासारखं व्हायचं आणि धुकं जास्त होतं. हे पा फौजी साहेब मस्त मज्जा घेतात पाण्याची. तर फौजी साहेब म्हणले आता धुकं सगळं गेलंय आणि निवांत झालं खाली येऊन, तर तुझं थोडंसं रिलॅक्स होत जरा, त्यामुळे उतरले खाली गाडीच्या. आणि हे पायी तर मस्त काहीतरी नदी येते, तिकून पाणी चांगलं चालू आहे. इतर लोक राहतात, पण चांगली वस्ती वाटतं. ते काय इकडं घरं पण आहेत. त्यानंतर इकडं वरती डोंगर आहे, डोंगराला ह्या धुकं हायच अजून. मस्त वाटला. जेवण करू. हो, आता मस्त कुठंतरी जेवण करू आणि जेवण करून घरी निघू आणि घरी गेल्यानंतर मस्त आराम करू. दिवसभर फिरतोय आम्ही आज. हे पा किती मोठाले डोंगर आहेत हे. तर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर म्हणजे कळसुबाई शिखर, पण इथंच बरं का भंडारदऱ्यामध्ये. ते पाहायचं म्हणलं ना, एक दिवस पूर्ण लागतो बरं का वरती चढायला वगैरे. त्यामुळं आम्ही नाही गेलो, कारण जर कळसुबाई शिखरावर जायचं म्हणलं ना, बाकीचं काहीच पाहायचं होत नाही. सेपरेट आपल्याला कळसुबाई शिखरवर जायलाच यावं लागतं. तर तिकडे नाही गेलो आम्ही. आणि पावसाळ्यात कसं होतं, पायी सटकण्याची भीती असते, जास्त पाऊस असतो ना, त्यामुळे शेवाळलेले असतात रोडना, तर भीती वाटते, त्यामुळे आम्ही तिकडे नाही गेलो. भंडारदरा म्हणजे सह्याद्रीच्या पर्वतरांगांनी पूर्ण येड्यावर असा वेढलेला आहे ना. मध्ये हा डॅम आहे, पूर्ण त्या सह्याद्रीच्या डोंगरांचं सगळं पाणी ह्या डॅममध्ये येतं. त्यामुळं इतकं पाणी असतं आणि इतका पाऊस असतो ना ह्या डोंगरांच्यामुळं इथं भंडारदऱ्यात. तर हे पा एवढं मोठं डॅम आहे. आम्ही काही तिकडे जात नाही आता, कारण अंधार पण पडायला लागला होता. फौजी साहेब म्हणले आता लांबून आपण डॅम पाहिलाय, वरती काही जायचं नाही, आता निघू आपण. म्हणले आपल्याला खूप लांब जायचं आहे, कारण भंडारदऱ्यापासून नगर 100 किलोमीटरच्या वर आहे. आम्हाला रात्र होणार होती जाण्यासाठी ना, तर आम्ही निघलो. आम्हाला मध्ये जेवायला पण थांबायचं होतं. दिवसा भंडारदरा पाहायला इतका छान वाटतो, एकदम नेचर मस्त. पण रात्रीचं घरी जायचं म्हणलं नाही, पाशे वळणं एवढा घाट डेंजर आहे ना. तर मंडळी खूप थकल्यासारखं झालंय, इथं थांबलोत आता जेवण करण्यासाठी, है ना आकाश? जेवण करतो आणि निघतो घरी आता. चला. गोड्या मला म्हणतो आळशी, दिवसभर बाहेरच आहेत, खूप असं थकल्यासारखं झालंय. खूप आळस आलाय, है ना फौजी साहेब? तर खूप कंटाळा आलाय. एक आता जेवणाची वाट पाहतोय, जेवण येतंय, जेवण झालं की मग निघायचं घराकडं. चला आता लय जेवण झालं, मी झोपलो आता. गाडी कोण चालवण? कोणी गाडी कोण चालवण? तू चालव की गाडी.
फौजी साहेब बोलतात मी खूप जेवण करून ढेपलोय आता झोप यायला लागली. तर आता जेवण झाले ना लगेच घरी निघायचंय कारण उशीर झालाय भरपूर. 10-11 वाजत आलेत. खूप उशीर झाला कारण भंडारदरा म्हणलं ना एवढं दिवसभर फिरायचं म्हणल्यावर थोडं नाही येते, एवढा मोठा राऊंड मारावा लागतो, त्यामुळे उशीर झालाय. तर आता जेवण झालं की लगेच निघतो. खूप थकल्यासारखं झालेलं आहे. तर चला आजचा व्हिडिओ मी तर सेंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.